नमस्कार, मी सुरेश शिंदे. आपण पाहतात तळेगाव टाइम्स न्यूज. आत्ता आपण तळेगाव दाभाडे गाव भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी आहोत. आज आपण तळेगाव टाइम्स न्यूज मार्फत एक 8वी मुलाखत घेत आहोत. या ठिकाणी लवकरच महिला दिन येतोय. आपण विशेष कार्य करणाऱ्या महिलांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचं एक वेगळेपण, त्यांचा एक संघर्ष हा तळेगाव टाइम्स न्यूज मार्फत संपूर्ण महाराष्ट्रावर नेण्याचा प्रयत्न करत आहोत. तर जाणून घेऊयात आत्ता आपल्यासोबत जे मॅडम आहेत त्यांचं एक वेगळं काम आहे हे त्यांच्या तोंडून ऐकूया. मॅडम नमस्कार. नमस्कार. काय ओळख सांगाल आपली? माझे नाव अनिता सुनील भेगडे. मी आशा वर्कर म्हणून तळेगाव प्राथमिक आरोग्य केंद्र येथे कार्यरत आहे. बरं, आपण तळेगावात किती वर्षापासून राहतात? मी तळेगावात गेली 26-27 वर्षापासून राहते लग्न झाल्यापासून. बरं, काय सांगाल आपल्या सासरच्या आणि माहेरच्या काय आठवणी आहेत आपल्याला? सासर कोणतं, माहेर कोणतं? तळेगाव म्हणलं, वेगळं म्हणलं, इथंच हो. माहेर कोणतं आहे आपलं? माझं माहेर गोडुंबरे गाव आहे. बरं तर आणि सासर माझं तळेगाव. बरं माझं वयाच्या 19व्या वर्षी लग्न झालं. मला शिक्षणाची खूप आवड होती. 12वीपर्यंत शिक्षण झालं, पण त्यावेळेस ग्रामीण पद्धतीप्रमाणे लवकर लग्न करण्याची प्रथा होती. त्यामुळं घरच्यांनी माझं 19व्या वर्षी लग्न केलं. बरं, साधारणतः किती वर्षापूर्वी लग्न झाले? 26 वर्ष झाली. 26 वर्ष. बरं, आता घरात कोण कोण असतं आपलं? घरात माझ्या आत्ता, माझे मिस्टर, मुलगा आणि मुलगी आणि सासूबाई आणि सासरे होते, पण जस्ट आता 3-4 वर्षापूर्वी ते एक्सपायर झाले. बरं, काय सांगाल तुमच्या माहेरची एखादी आठवण? काय सांगाल? शालेय जीवन कुठं झालं आपलं? शालेय शिक्षण कसं झालं? कितीपर्यंत झालं? काय सांगू शकाल? माझं शालेय शिक्षण गोडुंबरे ग्रामपंचायतीमध्ये झालं. तिथं फक्त 1ली ते 4थीपर्यंत शाळा होती. त्यानंतर मग शाळेसाठी आम्ही सोमाटणे येथे श्री तुळजाभवानी विद्यामंदिर येथे शाळेत होतो. पण त्यावेळेस जाण्याची पण सुविधा नव्हती. अक्षरशः आम्ही 5 ते 6 किलोमीटर पायी चालत येत होतो. त्यानंतर पुढे पुन्हा मग मी त्या पिरियडमध्ये आमच्या 8 ते 10 गावामध्ये म्हणजे पंचक्रोशीत कोणीच मुलगी बाहेर जात नव्हती शिक्षणासाठी. पण आमच्या 8-10 गावा मिळून मी फक्त एकटी मुलगी होते जी बाहेर जात होते पुढच्या शिक्षणासाठी. त्यावेळेस मला आमचे शिक्षक, आमचे प्राचार्य गुले सर होते. म्हणजे मी 10वीला मला जवळजवळ 86% मार्क्स होते. त्या पिरियडमध्ये मी 8-10 शाळांमधून आमच्या नजीकच्या गावामधून माझा पहिला नंबर आला होता. आणि त्यानंतर मग त्यामुळं घरचे आमचे म्हणले की पुढच्या शिक्षणासाठी ते प्रवृत्त नव्हते होत. मग आमच्या शिक्षकांनी घरच्यांना प्रवृत्त केलं की बाबा उच्च शिक्षण घेऊ द्या तिला, हुशार मुलगी, तिचं करिअर होऊ द्या, काहीतरी शिकू द्या तिला. मग आमचे शिक्षक, त्यावेळेचे शिक्षक गुले सर, संकपाळ सर, बनकर सर, त्यांनी मला खूप मदत केली. आणि मग पुढचं माझं 11वी-12वीचं शिक्षण महाराष्ट्र कॉलेज आकुर्डी येथे झालं. बरं, आता ह्या फील्डमध्ये तुम्ही कशा आला? समजा 11वी झाल्यानंतर लोकांना असं वाटतं की आपण काहीतरी चांगला कोर्स करून मोठ्या जॉबची नोकरी करावी. आता आशा वर्कर म्हटलं तर खूप चांगला जॉब आहे, परंतु लोकांना असं वाटतं की मोठ्या लठ्ठपगाराची नोकरी असावी. साधारण तुम्हाला जरी उपयोगी साधन म्हणून तुम्ही करत असाल तर आशा वर्करची नक्की व्याख्या काय आपल्या शब्दात? पण आम्ही पुढचं पहिलं सांगतो, माझी पार्श्वभूमी सांगतो. माझं लग्न झाल्यानंतर माझे मिस्टर त्यांनी माझ्या शिक्षणासाठी प्रयत्न केले. माझा इंद्राणी कॉलेजचा फॉर्म देखील आणला होता, पण घरची परिस्थिती, सासू सासरे एकत्र जॉईंट फॅमिली होती, त्यामुळं मला ते शिक्षण घेता नाही आलं. मग मी 1-2 मुलं झाल्यानंतर माझा मुलगा काहीतरी 4 वर्षाचा होता. त्या पिरियडमध्ये मला एक जाहिरात वाचली मी न्यूजपेपरमध्ये की बाबा जिल्हा परिषदमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रात गटप्रवर्तक ह्या आशांच्या सुपरवायझर म्हणून जागा भरण्यात येणार आहे. मग मी ती घरचं काम करून, शेती करून ती जाहिरात दुपारच्या फावल्या वेळात मी पेपर वाचला आणि त्यातमध्ये मला ती जाहिरात वाचली मी. त्यानंतर मग मी ते इंटरव्ह्यूसाठी गेले आणि मग माझं सिलेक्शन झालं. त्यावेळेस मला घरातून विरोध होता की बाबा तू घराच्या बाहेर पडतीयस, की बाबा तिथं वेगवेगळ्या समाजाची लोक असतात, म्हणजे बाहेरचं वातावरण कसं असतं, कसं नाही, हे सुरक्षित नसतं वगैरे असं सांगून त्यांनी मला जरा माझं हे केलं, डिमोटिवेशन केलं. पण माझ्या सासूबाई त्या कमी शिकलेल्या होत्या, पण त्यांना वाटलं नाही माझ्या सुनाने काहीतरी केलं पाहिजे. त्यांनी मला पूर्ण पाठिंबा दिला आणि माझ्या मिस्टरांनी पण मला पूर्ण पाठिंबा दिला की तू हे कर. माझे सासरे विरोध होते, पण ह्या दोघांनी मला खूप मदत केली आणि मी इथे कामावर लागले. बरं, आता आशा वर्करची व्याख्या काय आपल्या शब्दात? आशा वर्कर म्हणजे सामाजिक स्तरावर आरोग्याची काळजी घेणारी, आरोग्य सेवा पुरवणारी कार्यकर्ती. आशा म्हणजे ॲग्रिगेटेड सोशल हेल्थ ॲक्टिव्हिस्ट, म्हणजे सामाजिक स्तरावर जे काय आजारपणाबद्दल जे न्यूनगंड असतात त्याची माहिती देणे, ही कामे आशा करते. आता कोरोना काळामध्ये अनेक संपूर्ण भारत देशाने पाहिले, संपूर्ण जगाने पाहिले की त्यावेळेस वैद्यकीय अधिकारी, नर्सेस, पोलीस प्रशासन आणि आशा वर्कर, अंगणवाडी सेवक यांचं कार्य अतिशय उत्तम होतं. कोरोना काळातली एखादी कटू आठवण आपल्याला सांगता येईल का? हो, नक्कीच. कोरोना पिरियडमध्ये आमच्या आशा वर्कर म्हणजे एखादा पेशंट निघाला की ते घर
वाईट टाकलं जायचं जवळजवळ समाजाच्या दृष्टीने, की नको बाबा त्यांच्या घरात करून राहिले, त्यांच्या घरी गेलं तर आपल्याला त्रास होईल, आणि ते बंद असायचं घर. मग ते त्या घराची माहिती घेणे, त्या घरातल्या इतर लोकांचे नमुने घेणे, ब्लड स्मेअर घेणे वगैरे, ही कामं आमच्या आशा वर्करनी केली. आणि त्यांना अलिप्त ठेवणे, म्हणजे वेगळं ठेवणे, ही कामं आमच्या आशा वर्करनी त्यावेळेस असं काही घरगुती. घडलं का की बाबा घरच्यांचा विरोध होता की बाबा आता ठीक आहे त्यावेळेस कोरोना काळ होता त्यावेळेस तुम्ही जात होते, परंतु कोरोना काळानंतर तुम्ही घरीच बसा किंवा आपल्याला संसर्ग होईल हो. असं घरच्यांकडनं किंवा समाजाकडनं शेजाऱ्यांकडनं तुम्हाला काय सांगण्यात आलं होतं का? हो बरोबर आहे. आम्ही म्हणजे रोज हॉस्पिटलला यायचो. जे पेशंट विलगीकरणात होते, म्हणजे वेगळे सेपरेट राहायचे, तर त्यांची काळजी घ्यायची होती आम्हाला, म्हणजे आमच्या आशा वर्करला, आम्हाला, आमच्या नर्सेसला. आणि मग त्या पिरियडमध्ये ही बाई हॉस्पिटलमध्ये जाते, दवाखान्यात जाते, ह्यांच्या घरी ह्यांना स्पर्श करायला नको किंवा त्यांच्या घरी संसर्ग होऊ शकतो संसर्ग होऊ शकतो म्हणून त्यांच्या घरी जायला नको. त्यांचं देवाणघेवाण त्यांनी थांबवली होती. इव्हन आमचे एक आशा वर्कर, त्यांच्या घरचे लोक म्हटले की ही दवाखान्यात जाते, उद्या तोच आजार जर आपल्याला झाला तर काय करणार, म्हणून एका आशा वर्करला आम्हाला त्यांच्या घरच्यांनी घरी बसवलं. पण मला अभिमान वाटतो सांगायला की आमच्या बाकीच्या आशा वर्कर त्या न डगमगता हे सगळी कामं करत होत्या. करोना पिरियडमध्ये इंजेक्शन देणे किंवा त्यांची माहिती घेणे, त्यांना गोळ्या पुरवणे, सरकारी सुविधांबद्दल माहिती सांगणे, ही कामं आमच्या आशा वर्कर करत होत्या. साधारण किती आशा वर्कर आहेत आपल्या या भागामध्ये? तळेगाव भागामध्ये 26 आशा वर्कर आहे आणि ग्रामीण भागामध्ये 22 आशा वर्कर आहे. टोटल 48 आशा वर्कर माझ्या अंडर काम करतात. बरं, आता मला हे सांगा की समाजामध्ये अनेक महिलांना असं वाटतं की आपलं शिक्षण अपूर्ण आहे, आपण नक्की काय करावं? जॉब सुद्धा करू शकत नाही कारण शिक्षण अपूर्ण, घरच्याची परवानगी नसती कारण बाहेर जाऊन तुम्ही कमवता का नाही यांची त्यांना गॅरंटी असते. अशा महिलांना आपल्याकडनं काय संदेश असेल? मी हे सांगू शकत सर्व महिलांना की ज्यांना वाटतं की बाबा आपलं शिक्षण कुठेतरी अधुरं राहिलंय, अपूर्ण राहिलंय, मग त्यांनी ह्या आशा वर्करच्या फील्डमध्ये यावं, जेणेकरून आपल्याला आपल्या शिक्षणाचा उपयोग पण होईल आणि आपण समाजासाठी काहीतरी देणं लागतोय, त्यांच्याप्रती आपण काहीतरी काम करतोय, याचं मानसिक समाधान मिळतं, ते खूप महत्त्वाचं आहे. बरं, आता प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी असो, नर्सेस असो, डॉक्टर असो, कसं सहकार्य आपल्याला? आमचे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर चौधरी सर, डॉक्टर पोळ मॅडम, सर्व ANM, CHO हे सर्व आमच्या आशा वर्करांना चांगलं कोऑपरेट करतात आहे. वेळोवेळी त्यांना मार्गदर्शन करतात की बाबा एखादी साथ रोग आला किंवा आणखीन काही इन्सिडेंट झाला तर कसं ट्रीट करायचं, त्यांना समाजाला किंवा त्या लाभार्थ्यांना कसं ट्रीट करायचं याचं वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन करतात. बरं, आता तुमचं काम सुद्धा वाढलं, म्हणजे त्यावेळेस तुमचं जे शिक्षण असेल त्या मानाने आता कॅम्प्युटरचा जमाना आलाय. पहिलं साधं लेखी कागद असायचा, आता कागद आपण कमी करतो आपण कॅम्प्युटरमध्ये. त्याच्यामध्ये तुम्ही ज्ञान काय प्राप्त केलंय का? आता आमच्या आशा वर्कर झालं किंवा मी स्वतः, माझं तर तसं 12वीच झालेली, पण म्हणजे आम्ही स्टार्टला लागलो तेव्हा आम्हाला सगळे कागदोपत्रीच कामं असायची. नक्कीच. पण आता ऑनलाईनची कामं एवढी वाढलीत की प्रधानमंत्री सुरक्षित मातृवंदना योजना असेल, UVINA असेल, RCH असेल, वेगवेगळ्या योजना असतील, त्यांचे नवीन नवीन पोर्टल्स असतात. ही सगळी माहिती मिळवण्यासाठी आम्हाला ट्रेनिंग दिलं जातं वेळोवेळी. त्याप्रमाणे आमच्या आशा वर्कर ज्या 7वी ते 8वी 10वी होत्या त्या आता परफेक्ट डाटा ऑपरेटर झालेत असं मी सांगू शकते. थोडक्यात मी पुन्हा एकदा तळेगाव टाइम्स न्यूज मार्फत सांगतो की तुम्हाला शिक्षण हे तुमचं करिअर न करता तुम्ही त्यात पाहू शकता की आज फक्त 7वी 8वी शिकलेल्या महिला आज डाटा एंट्री सारखे कामं करतात, कॅम्प्युटर बसून कामं करतात. म्हणजे तुम्ही त्याचं प्रात्यक्षिक शिक्षण बाहेर तुम्ही घेतलेलं नाही, पण तिथं बसून तुम्हाला अनुभव भेटतोय. त्यामुळे ज्या महिलांना असं वाटतंय की आपल्याला काही शिक्षण झालं नाही, आपण काय करू शकतो, तर आशा वर्कर किंवा अंगणवाडी सेविका तुम्ही बनू शकता. त्यातला काही छोटा मोठा कोर्स असेल, आपण अधिक माहिती सर्च करावी, गुगलला सर्च करावी, इतर ठिकाणी सर्च करावी, परंतु या समाजामध्ये आपलं एक वेगळं स्थान सुद्धा त्यामध्ये मिळणार आहे. बरं, आणखी एक प्रश्न आहे की तळेगाव दाभाडे नगर परिषद प्रशासन सध्या आहे, नगरसेवक नगराध्यक्ष झाले, तळेगावात काय बदल व्हावा असं आपल्याला वाटतंय? तळेगावमध्ये मग मी तर सर्वप्रथम समस्या काय जाणवते आपल्या तळेगावमध्ये? तळेगावमध्ये आता सध्या म्हणजे प्लास्टिक म्हणजे घन कचरा वगैरे त्याची समस्या आहे, प्लस पाण्याची सुविधा काही ठिकाणी अपुऱ्या प्रमाणात आहे. ती सुविधा त्यांनी नगरपालिकेने पुरवावी असं. बरं, ठीक आहे. आणखी एक शेवटचा प्रश्न आहे की महिलांना आपण चांगले संदेश दिले, आशा वर्कर म्हणून काम करताना समाजामध्ये समाज कोणत्या दृष्टीने पाहतो आपल्याला? एखाद्याच्या घरी गेलो तुम्ही, ती माहिती सांगताय, तर तुम्हाला त्या ठिकाणी एक आदर मिळतो का किंवा काय काय सांगू शकता? हा नक्कीच. म्हणजे पूर्वी कसं व्हायचं की आशा वर्कर कोण आहे काय आहे हे माहीत नव्हतं लोकांना, म्हणजे ते दार पण उघडत नव्हते अक्षरशः. पण आता आमचे आशा वर्करचा एक स्पेसिफिक कोड आहे, म्हणजे त्यांची गुलाबी साडी दिसली आणि आय कार्ड दिसलं तर त्यांना कुणीही अडवत नाही शक्यतो. इन केस कमी काही ठिकाणी फक्त ज्या उच्चभ्रू लोक आहेत, म्हणजे हाय क्वालिटी हाय सोसायटीची जी लोक आहेत ती लोक कधी कधी दार उघडण्याचं टाळाटाळ करतात.
की मला असं वाटतं की ह्या आमच्या ज्या आशा वर्कर आहेत त्या तुमच्याच आरोग्याची रक्षा करण्यासाठी किंवा तुम्हाला ते मार्गदर्शन करण्यासाठी तुमच्यापर्यंत पोहोचतात, तर त्यांना सहकार्य करावं, त्यांना आवश्यक ती माहिती द्यावी. ओके मॅडम, धन्यवाद. खूप छान माहिती दिली आपण. धन्यवाद. थँक्यू.